नमस्कार मंडळी. 1999 शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि एक नवा पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस. कारण होतं काँग्रेसच्या नेतृत्वावरचा मतभेद. जवळपास 27 वर्ष स्वतंत्र राजकारण केल्यानंतर आता पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली आहे की शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का. विशेष म्हणजे ही चर्चा सुरू असतानाच आणखी एक मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. ती म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वेगवेगळ्या मतप्रवाह तयार झाले आहेत का, आणि जर भविष्यात काही खासदार किंवा नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला तर काँग्रेसमध्ये जातील का, अजित पवार गटात जातील किंवा एकनाथ शिंदे सोबत जातील की थेट भाजपामध्ये. आज आपण या सगळ्या चर्चामागचं राजकीय गणित समजून घेणार आहोत. सर्वात आधी ही विलयाची चर्चा सुरू झाली कशी. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली, पण त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्षाची भविष्यातील ताकद आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपा विरोधी मतांचं एकत्रीकरण या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. काही काँग्रेस नेत्यांना ही विरोधी मताचं विभाजन टाळण्यासाठी मोठा निर्णय होऊ शकतो अशी वक्तव्य केली. मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाने अशा कोणत्याही निर्णयाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण या चर्चा दरम्यान पक्षात दोन वेगवेगळे विचार असल्याचं बोललं जात आहे. पहिला गट काय म्हणतो, या गटाचं मत आहे की भाजपा विरोधी राजकारण मजबूत करायचं असेल तर काँग्रेस सोबत अधिक जवळीक साधणं गरजेचं आहे. वेगळं लढण्यापेक्षा एकत्र लढलं तर विरोधी मताचं विभाजन टळेल आणि महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल आणि भविष्यात भाजपाला थेट आव्हान देता येईल. त्यामुळे काँग्रेस सोबत विलय किंवा किमान अधिक मजबूत राजकीय एकत्रीकरण हा पर्याय विचारात घ्यायला हवा असं या गटाचं मत असल्याचं चर्चा आहे. मात्र दुसरा गट पूर्णपणे वेगळा विचार मांडतो. या गटाचं म्हणणं आहे की विचारधारणा महत्त्वाची असली तरी राजकारणात सत्ता ही तितकीच महत्त्वाची असते. सतत विरोधी बाकावर बसल्याने मतदारसंघात निधी आणणं, विकास काम करणं आणि कार्यकर्त्यांना टिकून ठेवणं कठीण होतं. त्यामुळे महायुती किंवा एनडीए सोबत जाण्याचाही पर्याय पूर्णपणे नाकारू नये अशी या गटाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे. मात्र इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. समजा भविष्यात पक्षात फूट पडली तर हे खासदार किंवा नेते नेमके कुठे जातील. सर्वात पहिला पर्याय म्हणजे काँग्रेस, कारण विचारधारणेच्या दृष्टीने हा सर्वात जवळचा पक्ष मानला जातो. महाविकास आघाडी दोन पक्ष आधीपासून एकत्र आहात, त्यामुळे विलय झाला तर भाजपा विरोधी मत अधिक एकत्र येऊ शकतात. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीची स्वतंत्र ओळख संपण्याचा धोका आहे. शिवाय काँग्रेसमध्ये आधीच अनेक इच्छुक नेते असल्यामुळे तिकीट वाटपात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा पर्याय म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी गट. दोन्ही पक्षाचं मूळ एक असल्यामुळे हा नैसर्गिक पर्याय वाटतो. मात्र आज अनेक मतदारसंघात अजित पवार गटाचे स्वतःचे मजबूत नेते तयार झाले आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या खासदाराला पुढच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेलच याची खात्री देता येत नाही. तिसरा पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. गेल्या काही वर्षात शिंदे आणि इतर पक्षातून आलेल्या अनेक नेत्यांना राजकीय संधी दिली आहे. त्यामुळे काही राजकीय विश्लेषकांच्या मते स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर शिंदे गट हा खासदारांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. शिवाय अलीकडच्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे यांची राज्यातील ताकदही वाढल्याचं बोललं जात आहे. चौथा पर्याय म्हणजे भाजप. भाजपाची दीर्घकालीन रणनीती स्वतःची संघटनात्मक ताकद वाढवण्याची राहिलेली आहे. त्यामुळे प्रभावी खासदार, स्थानिक नेते आणि मजबूत मतदारसंघ आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न पक्ष करू शकतो. पण दुसरीकडे अनेक मतदारसंघात भाजपाकडे आधीच प्रभावी दावेदार आहे, त्यामुळे प्रत्येकाला उमेदवारी मिळेलच असं नाही. मात्र या सगळ्या चर्चामध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही. शरद पवार यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे की पक्ष एकसंघ आहे. भाजपासोबत जाण्याचा किंवा काँग्रेसमध्ये विलयाचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय विश्लेषण आणि विविध सूत्रांच्या दाव्या आधारित आहे. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून स्थापन झालेला पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये जाईल का, की पक्षात मतभेद वाढून काही नेते वेगळा मार्ग स्वीकारतील. आणि जर तसं झालं तर त्यांच्यासाठी काँग्रेस, अजित पवार गट, शिंदे सेना किंवा भाजप सर्वात सुरक्षित राजकीय पर्याय कोणता असेल, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक गोष्ट नक्की, शरद पवार यांचा एक निर्णय केवळ राष्ट्रवादीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण गणित बदलू शकतं. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसमध्ये विलय हा योग्य पर्याय आहे का, की राष्ट्रवादीने स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावं?
आणि जर काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला तर ते कोणत्या पक्षात जातील, तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि मराठी पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.